नमस्कार. मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला हरिपाठातील हरिपाठ कीर्ती मुख्य जरी गाय पवित्रची होय देह त्याचा या हरिपाठातील अभंगाचा अर्थ समजावून सांगणार आहे. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री रामचंद्राभ्य नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः. हरिपाठ कीर्ती मुख्य जरी गाय पवित्रची होय देह त्याचा, तपाचे सामर्थ्य तपिन्नला आमुप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे, मातृपितृ भात्रा सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊन ठेले, ज्ञानगुण गम्य ज्ञानदेवा लादरे निवृत्तीने देते माझ्या हाती. ज्ञानेश्वर महाराज या अभंगातून सांगण्याचा प्रयत्न करतात की हरिपाठाची कीर्ती जरी आपण मुखाने गायलो, कीर्ती जरी गायलो आपण मुखाने, तरी आपला देह पवित्र होतो. बरोबर, आपला देह हा पवित्र होतो असं ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत. हरिपाठ कीर्ती मुख्य जरी गाय पवित्रची होय देह त्याचा, तपाचे सामर्थ्य तपिन्नला आमुप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. तपाचे सामर्थ्य जे आहे, हरीचा पाठ केल्यामुळे जे सामर्थ्य येते माणसामध्ये, किंवा हरीचा पाठ करणे म्हणजे हे जे तप करत आहे जो कोणी करतो त्याच्यामुळे जे सामर्थ्य तयार होते, त्या सामर्थ्यामुळे तो वैकुंठात वास करतो असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. तपाचे सामर्थ्य तपिन्नला आमुप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे, म्हणजे तो चिरंजीव म्हणजे दीर्घकाळ वैकुंठात राहतो असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. मातृपितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊन ठेले. मातृपितृ भ्राता म्हणजे माता पिता आणि बंधू जे कोणी आहेत, बरोबर, सगोत्र आणि जे आपले जे जवळजवळचे जे आपले सोयरे आहेत ते सुद्धा आपल्या कीर्तीच्या म्हणजे हरिपाठाच्या, जो कोणी हरीचा पाठ करेल त्या कीर्ती गाईल त्याच्यामुळे या सर्वांना त्याचा लाभ होतो. ते देखील त्याच्यासोबत म्हणजे दीर्घकाळ वैकुंठात राहतात आणि त्यांना या तत्स्वरूपातून ते मुक्त होतात असं ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत. ज्ञानगुण गम्य ज्ञानदेवा लादरे निवृत्तीने दिले माझे हाती. आता ज्ञानेश्वर महाराजांना गुप्त असं ज्ञान, आत्मज्ञान जे आहे ते निवृत्तीनाथांच्या आशीर्वादामुळे मिळालेलं आहे. त्यामुळे त्यांना अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठाची कीर्ती जो कोणी गातो त्याला कशा प्रकारचा लाभ होतो याची माहिती, याचं वर्णन या ज्ञानेश्वर महाराजांनी या अभंगाद्वारे केलेलं आहे. धन्यवाद. जय हरी विठ्ठल.